मी तुम्हाला पहिल्यांदा भेटायला आलतो त्यावेळेला मी पाहिलं, की आपल्या इथं दररोज सकाळी जनता दरबार भरतो. बापू पण असतात, तुम्ही पण असतात. मग ते जनता दरबारमध्ये आपल्या वॉर्डाचीच लोकं येतात का बाहेरची? की मिरज पॅटर्न बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. तर मिरज पॅटर्न म्हणजे काय आहे? नाही मिरज पॅटर्न काय आहे? मिरज पॅटर्न हा काम करून घेण्यासाठीच मुळात जन्माला आलेला पॅटर्न आहे. ओके. की बापूंच्या अपात्रतेबद्दल मला ऐकायला मिळालं, वाचायला देखील मिळालं. तर तो काय विषय आहे नेमका? त्या कार्यकर्त्यांसाठी आपण पुढे येऊन काय करू शकतोय किंवा काय करतोय आपण आता? हं, हं. त्यांना त्याचं पहिलं घर सेट करावं आणि मग त्यांना आमच्यासाठी काम करावं. बरोबर, बरोबर आहे. म्हणजे पहिला तुम्ही त्यांचा संसार पण हां, बघताय आणि हां. परत मग नंतर राजकारण वगैरे त्या सगळ्या आत्ताचीच न्यूज आहे, की जयश्रीताई पण हो. बीजेपीमध्ये गेल्या. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर मिरजमध्ये अजून भरपूर डेव्हलपमेंट होणं बाकी आहे. म्हणजे रस्ते छोटे-छोटे आहेत, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत. परत नंतर जे अतिक्रमण आपण बघतोय, मिरजमध्ये भरपूर अतिक्रमण आहे. परत स्वच्छतेबद्दल बऱ्याच वॉर्डमध्ये आपल्या वॉर्डमध्ये चांगलं आहे स्वच्छतेबद्दल. पण दुसऱ्या वॉर्डमध्ये, इतर ठिकाणी पण स्वच्छता नाहीये. तर त्याबद्दल आपण काही काम करू शकतोय का? किंवा काय सजेस्ट कराल? नाही मुळात काय आहे राजकारणात युवकांनी आलंच पाहिजे. हं. म्हणजे आपण ज्या शहरात राहतोय, ज्या गावात जन्माला आलो, त्याचं जर डेव्हलपमेंट व्हायचं असेल तर युवकांनी हे राजकारणात आलंच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात माझा आग्रह असेल की एज्युकेटेड युवकांनी राजकारणात आलं पाहिजे. बरोबर. आणि आमच्या सर्व्हेतून म्हणा किंवा लोकांच्या चर्चेतून आम्हाला असंच जाणवलं, की आता खासदारकीच्या निवडणुकीनंतर ग्रामीण भागामध्ये तुमचा संपर्क भरपूर वाढला. परत मग नंतर शहरी भागामध्ये पण आहे बऱ्यापैकी. पण लोकांची इच्छा आहे, की तुम्ही आमदारकीला उभा राहावं. तर तुमचं काय मत आहे त्याबद्दल? लोकांमध्ये आता भरपूर कन्फ्युजन चालू आहे. कारण की तुम्ही खासदारकीला विशालदादांना सपोर्ट केला, जे की अपक्ष होते. आणि भाऊंना तुम्ही सपोर्ट केला आमदारकीच्या वेळेला. तर आत्ता तुम्ही नगरपालिकेची जी निवडणूक येणार आहे, ती कोणत्या पक्षातून लढणार आहे किंवा तुमचा काय प्लॅन आहे त्याबद्दल? जी दंगल झाली होती मिरजमध्ये, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नमस्कार, ऐकावं ऐकावमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला, की ज्यांचं इंट्रोडक्शनची गरजच नाही. ॲक्चुअली त्यांचं कामच बोलतं. अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी नगरपालिका गाजवली. त्यांचा मिरज पॅटर्न तर भरपूर फेमस आहे. आपण त्यांच्यासोबत खूप छान अशा पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल गप्पा मारलेल्या. चला तर मग बघूया. चला तर मग आज स्वागत करूया दादांचं आपल्या ऐकावं ऐका चॅनलमध्ये. नमस्कार दादा. नमस्कार. दादा चॅनलमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला तुम्ही चान्स दिला तुमच्या मुलाखत घेण्यासाठी. त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. दादा आपण स्टार्टिंगपासून सुरू करूया. तुमच्या लहानपणापासून सुरू करूया, की तुमचं लहानपण कसं गेलेलं आहे? म्हणजे लहानपणी बापू तर राजकारणात पहिल्यापासून आहेतच. मग त्यांचं बाळकडू तुम्हाला त्या राजकारणाचं पहिल्यापासून मिळालं. मग लहानपणी म्हणजे आपण बघतोय, की बापू स्ट्रिक्ट आहेत भरपूर. मग त्या कसं लहानपण गेलेलं आहे तुमचं? नाही खरं तर पहिल्यापासूनच राजकीय घराणं असल्यामुळं मी लहान असताना तर बापू शिक्षण मंडळाचे सभापती होते. ओके. आणि तसं शिक्षणाची तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे सर्वात प्रथम मी भारतभूषणला होतो. हं, हं. पण इथं असं व्हायचं की बापू सभापती असल्यामुळे शिक्षक कोण मला जास्त हे करत नव्हते. आणि त्यामुळं शिक्षणाच्या अनुषंगाने घरच्यांनी निर्णय घेतला, की मला संजीवनला मी ॲडमिशन घेतलं पन्हाळ्याला, संजीवन ओके. हं, विद्यानिकेतनला. हं, हं. आणि साधारणतः 5वी पासून ते 12वी पर्यंत मी संजीवनलाच माझं शिक्षण पूर्ण झालं. ओके. आणि त्यानंतर मग बापूजी साळुंखे महाविद्यालयाला मी शिक्षणासाठी बी.कॉमला ॲडमिशन घेतलं. हं, हं. आणि तसं ते शैक्षणिक चालू झालं. हं, हं. कितवीपर्यंत तिथं होता तुम्ही? मी 5वी ते 12वी पर्यंत संजीवन आणि 12वी विद्यानिकेतन. नंतर तुम्ही इथं 12वी नंतर मिरजेला एस-एसमध्ये. बापूजी एस-एस कॉलेजमध्ये होता. एस-एसला हां, एस-एस कॉलेज. मग त्यानंतर तुम्ही युआर पण होता. युआर मला होता. वाटतं साधारणतः 2011 साली हं, हं. बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा युआर म्हणून मला संधी मिळाली. हं. खरं तर मला सांगायला पाहिजे की माझा जो मोठा भाऊ होता, आज तो नाही आहे, हो, हो. सागर दादा. त्याची खासियत होती की बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा युआर हा तो ठरवत होता. ओके. म्हणजे तो जे नाव घेईल तो युआर त्या कालखंडामध्ये साधारणतः 15-20 वर्ष हे चालू होतं रुटीन. हं, हं. आणि त्या प्रक्रियेत मी ज्यावेळी इथं आलो, मीही त्या 2 वर्ष त्या प्रक्रियेत होतो आणि तिसऱ्या वर्षी सगळ्याच मुलांनी ठरवलं, की आता जर तुम्ही युआर ठरवताय,
तुमच्या घरात एखादी संधी त्या युवारला मिळाली मिळू दे. पाहिजे. हं. आणि मुलांच्या आग्रहाखातर त्यावेळी मी युवार झालो आणि मला सांगायला आनंद होईल की त्यावेळी मी शिवाजी युनिव्हर्सिटीचा चेअरमन झालो स्टुडंट काउन्सिलचा. ग्रेट. आणि सांगली जिल्ह्यातला इतिहासातला पहिला मी स्टुडंट काउन्सिल की शिवाजी युनिव्हर्सिटीवर आपल्याला तिथं प्रेझेंट करण्याची संधी मिळाली. आणि ते पण बिनविरोध झालं तिथं. म्हणजे बापूंच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या असणाऱ्या अनेकांच्या चांगल्या संबंधामुळे. कारण की शिवाजी युनिव्हर्सिटीची इलेक्शन ही फार अत्युत्तेची असते तिथल्या राजकीय अनुषंगानं. तरी सुद्धा बापूंच्या शब्दाखातर तिथले राजकीय मतभेद विसरून सगळ्यांनी मला तिथं बिनविरोध म्हणून निवडून दिलं. अरे वा. मग त्यानंतर आपण ऍज अ युआर म्हणून काय काय कामं केलं त्यामध्ये? मला सांगायला आनंद होईल की युआर म्हणून त्यावेळी स्पोर्ट्सला माझं जास्त प्राधान्य होतं. स्पोर्ट्स आणि कल्चर इव्हेंट असतील. आणि त्यावेळी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्यातनं फुटबॉल असेल, बास्केटबॉल असेल, आमच्या राज्यस्तरीय टीमा त्यावेळी गेल्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून. आणि मुलांना मोटिवेट करणे स्पोर्ट्सच्या माध्यमातून असेल किंवा कल्चर इव्हेंटमध्ये असेल. त्याच्या आधी फार वर्षापूर्वी बापूजी साळुंखे महाविद्यालय कल्चर इव्हेंटमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये नंबरात येत होतं. आणि त्यानंतर एक 15-20 वर्ष गॅप पडला. आणि मी ज्यावेळी आलो त्यावेळी प्राधान्यानं तिथं त्यांना चान्स देऊन आपल्या मिरजेचं नाव कसं मोठं होईल किंवा सांगली जिल्ह्याचं त्यावेळी कुंडलचा एक युवार होते, त्यांची टीम चांगली होती कल्चर इव्हेंटची. त्यांना माझ्या माध्यमातून तिथं त्यांना चान्स मिळाला. म्हणजे कॉलेज जीवनात जे विद्यार्थ्यांसाठी करता येईल ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी केला. मग कॉलेज लाईफ मधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही अवघ्या 23व्या वर्षी नगरसेवक झाला. पहिल्यांदा नगरसेवक झाला. मग त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं नाही का की इतक्या लहान वयात मोठी जबाबदारी घ्यायची म्हणजे आपल्याला एक बर्डन वाटलं नाही का? किंवा तुम्हाला असं काही वाटलं नाही का की आणखीन थोड्या वर्षांना आपण व्हावं? नाही, बर्डन असं नाही. मुळात लहानपणापासून राजकीय आवडी होतीच. कारण की राजकीय घराण्यात जन्माला आल्यामुळं ते पहिल्यापासून बघणं चालणं होतं की बाबा काय चाललेलं असतंय. आणि युवा वर्गांचा मोठा सपोर्ट त्यावेळी होता. मी अवघ्या 23 वर्षाचा 2013ला मी पहिली इलेक्शन लढली. आणि तेही आमच्या घरात कोणाच्याही डोक्यात नव्हतं की मी इलेक्शन लढावं. म्हणजे बापूंचा वार्ड बापू बघत होते आणि अचानक सगळ्या युवकांनी एकत्र गोळा होऊन, मलाही माहित नव्हतं, त्यावेळी बापूंना त्या लोकांनी मागणी केली की बाबा निरंजनला या वार्डात थांबूया. बापूंच्याही डोक्यात नव्हतं की यावेळी निरंजनला थांबवायचं आहे. पण अचानक लोकांचा एवढा आग्रह वाढला की ज्या त्या स्तरावरनं असं व्हायला की निरंजनला तर या वार्डात थांबवा. म्हणजे लोकांच्या मागणीवरूनच तुम्ही? हो, नगरसेवक 100%. अरे वा. कारण की मी प्रथम ज्या वार्डात निवडून आलो, 11 नंबर वार्ड होता 2013ला. तसं वास्तविक बघायला गेलं तर आमचं घरही त्या वार्डात नव्हतं. आणि 5% मतदार माझे तिथले नव्हते. पण लोकांनी आजपर्यंत त्यावेळी बापूंनी केलेली कामं जुनी आणि त्या प्रभागात ह्या कुटुंबातला एक सदस्य निवडून आला की अनेक कामं होतील. आणि युवा वर्ग त्यावेळी आपल्या म्हणजे माझ्यासोबत असल्यामुळे त्या सगळ्यांनी त्यावेळी कष्ट करून मला तिथं निवडून आणलं. बरोबर आहे. आणि तुम्ही निवडून आल्यानंतर बरीच कामं झाली असतील. हो. मग काय काय कामं आपल्या वॉर्डामध्ये झाली? वॉर्ड क्रमांक 11 मध्ये तुम्ही निवडून आला, बरोबर? स्टार्टिंगला 11 मध्ये निवडून आल्यानंतर बऱ्याच तिथं समस्या होत्या. स्थानिक म्हणजे ज्या मूलभूत सुविधा भरपूर तिथे पेंडिंग होत्या. म्हणजे ड्रेनेज असू दे, पाण्याच्या लाईन असतील, गल्लीबोळातले कॉन्क्रीट असतील, रोड असतील. ह्या बऱ्याच वर्षाच्या पेंडिंग होते ते आपण करत गेलो. त्या भागातलं सुशोभीकरण असेल, तिथे एखादा बगीचा, आता तिथं बगीचा आपण गणेश बाग म्हणून एक बगीचा तिथं निर्माण केला. अशी विविध कामं करण्याची संधी त्यावेळी मला मिळाली. म्हणजे तुम्ही 2013ला फर्स्ट टर्म तुम्ही पहिल्यांदा झाला. परत आणि 18ला झाला. 18ला पण वॉर्ड क्रमांक 11 मधूनच झाला का? नाही, 18ला वॉर्ड चेंज झाले. म्हणजे 2011ला निवडून आलो त्यावेळी 2 जणांचं पॅनल होतं आणि 2018ला 4 जणांचं पॅनल होतं. संख्या पण तशी होती. 2011ला वॉर्ड होता माझा 11,000-11,500 हजारचा आसपास होता. आणि 2018ला वॉर्ड झाला ते 25,000 ते 26,000चा वॉर्ड झाला. तिथं आम्ही 4 पॅनल निवडून आलो नगरसेवक म्हणून. मग कामं तर भरपूर दिसत आहेत की बरीच कामं झाली. हो. आणखीन तुम्हाला काय ऍड करायचं का जे कामं तुम्ही केलाय? ते कामं 100% भरपूर झाली. कारण की बापूंचा असणारा सपोर्ट, त्यांचा मार्गदर्शन. कारण की माझा जो आत्ताचा प्रभाग जो होता, प्रभाग 4, हा साधारणतः त्यातला 60% हा विस्तारित भाग आहे. म्हणजे तिथं बापूंकडे निम्मा भाग होता. मला सांगायला वाटेल की जिथं 20-25 वर्ष लोकांना चालता येत नव्हतं, तिथं माझ्या आधी म्हणजे माझे वडील नगरसेवक होते, त्यांनी तिथं रस्ते त्यांनी केले. त्यांनी तसाच नवीन आणि विस्तारित भाग मला जिथं अटॅच झालता की लोकांना पाणी नव्हतं, ड्रेनेज नव्हतं.
अक्षरशः गाड्या बाहेर लावून आत चालत जायला लागायचं. म्हणजे तिथल्या आता एवढ्या सुविधा वाढल्या की मला आता सहज तुम्ही चर्चेनं जरी विषय काढला की जिथं 2018ला 3 लाख रुपये रेट होता गुंठ्याला जागेचा, आज तिथं 15-16 लाख रुपये रेट झालाय. बरोबर. म्हणजे आपण तिथं तिथल्या सुविधा सगळ्या प्रॉपर केल्यामुळं तिथल्या लोकांनाही त्याचा फायदा झाला. हो, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणाला की सागरदादा ची डेथ झाली, त्याचं कारण तुम्ही मला सांगू शकता, म्हणजे कशामुळे झालं? नाही, त्याची ती किडनी फेल झालती त्यावेळी. ओके. त्यानंतर ऑपरेट पण केलं. परत मम्मींचं किडनी दिलती. परत ती डॅमेज झाल्यानंतर ती ऑपरेट करायचं ठरलं होतं. पण त्या कालावधीमध्ये जरा त्याचा बीपी लो झाल्यामुळं ते आपल्या हातात राहिलं नाही. बरोबर आहे. मग सागरदादांच्या डेथमुळं तुमच्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आली, पूर्ण समाजाची किंवा फॅमिलीची म्हणाल गेलं तर. नाही, फॅमिलीचे असं म्हणणार नाही. पप्पाचं तेवढं जास्त हे करतात. मी आणि माझा मोठा भाऊ संदीप. हां. तसं सागरदादाची डेथ झाली त्यावेळी आम्ही लहानच होतो. बरोबर. म्हणजे मी 11वीला होतो आणि संदीप मला वाटतं फर्स्ट इयरला असं. पप्पा तेवढे कॅपेबल असल्यामुळे ते एवढं जाणवून दिलं नाही. मी तुम्हाला पहिल्यांदा भेटायला आलतो त्यावेळेला मी पाहिलं की आपल्या इथं दररोज सकाळी जनता दरबार भरतो. बापू पण असतात, तुम्ही पण असतात. मग ते जनता दरबारमध्ये आपल्या वॉर्डाचीच लोक येतात का बाहेरची पण नाही, लोकं नाही, नाही. म्हणजे जनता दरबार हा पहिल्यापासून म्हणजे माझे आजोबा जे होते कैलासवासी देवप्पा नावटे, येतात? हे वसंतदादा जे एकदम निकटवर्तीय म्हणून त्यावेळी मानले जायचे. ओके. आणि तेव्हापासून आमच्या घराण्याला सवय आहे की आपल्या दारात येणारा माणूस बिना म्हणजे काम झालं नाही म्हणून जाता कामा नये. आणि असं आहे की 100% काम आपल्याकडनं होतील असंही नाही. बरोबर. पण एखादा माणूस अपेक्षेनं आल्यानंतर आपण त्याच्यासाठी प्रयत्न केला नाही असंही होता कामा नये. म्हणजे आपण जिथून प्रयत्न करू शकतोय तिथून त्याला त्याचं बेनिफिट मिळालं पाहिजे. आणि आमची एक पहिल्यापासून बापूंची शिकवण मला असेल, संदीपला असेल, एक शिकवण आहे की बाबा आपल्या दारात येणाऱ्या माणसाचं काम झालं पाहिजे आणि होत नसलं तर त्यांना क्लिअर सांगा की आपल्याकडनं हे होणार नाही. बरोबर. पण एखाद्या माणसाला 10 वेळा आपल्या घरात हेलपाटा मारायला लावायचा, अपेक्षा लावून ठेवायची. अपेक्षा लावून ठेवायचं नाही. आणि आमचं रुटीन आहे म्हणजे आजोबा असल्यापासून तेही दारात बसूनच लोकांची कामं करत होते. आणि येणारा माणूस तो कुठल्या समाजाचा आहे, जातीचा आहे किंवा तू आमच्या वार्डातला आहेस का हे आम्ही कधीच विचारत नाही. बरोबर. म्हणजे मी असेन, संदीप असेन, बापू असल्यामुळे आम्ही दोघं तिथं असतोच ऑफिसमध्ये बरोबर. आणि तिघं ॲट अ टाइम तिथं बसलेलो असतोय. आणि वार्डातलीच असं नाही, आता तुम्हालाही माहिती असेल की मिरज असेल, मिरज ग्रामीणचे असतील, ज्या ग्रामीण लोकांची मिरज शहरात काम आहेत, ज्यांचं महापालिकेत असतं, एखाद्याचं पोलीस स्टेशनला असतं, ती लोक आमच्याकडे येतात. बरोबर. कारण की अनेक वर्षाचे संबंध आहेत. कारण की राजकीय ह्याच्यात जरी आम्ही असलो तरी आम्ही सगळ्यांसोबत संबंध ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. बरोबर. कौटुंबिक असेल, आमचे सगळे संबंध व्यवस्थित ठेवून त्यामुळे आमच्याकडे येणाराही माणूस तो ह्या पक्षाचा आहे किंवा त्या पक्षाचा आहे असं कधी विचार करत नाही. आवटी कुटुंब हे आपला या भावनेनं आमच्याकडे येत असतं. बरोबर आहे. पूर्ण मिरज तुम्हाला आपलंच म्हणून मानताय म्हणूनच सगळेजण तुमच्याकडे येतात प्रॉब्लेम. तर कोणत्या टाईपचे जास्त प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे अवरेज प्रॉब्लेम कोणते असतात? म्हणजे फॅमिली इश्यू असतो. फॅमिली इश्यू पण असतातच. आता मला अनेकदा तुम्हाला नमूद करावं लागेल की अनेक फॅमिली इश्यूज म्हणजे नवरा बायकोंची भांडणं असतील, सासू सासरे सुनेची भांडणं असतील. म्हणजे मला वाटतं इन ॲव्हरेज बापू आठवड्यातनं 3-4 वाद तसेच मिटवत असतात घरात. म्हणजे पोलीस स्टेशनलाही आज तुम्ही गेला की कुठल्या एरियातला म्हणलं की ते म्हणतात तक्रार द्यायच्या आधी एकदा बापूंकडे जाऊन या. बरोबर. कारण की यंत्रणेलाही माहिती आहे की बापूंकडे गेलं की हे मिटतं आणि सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे एक जबाबदार माणूस म्हणून बापूंकडे बघून असे परत मग स्थानिक कामं असतात. कारण की ही रुटीनची कामं आहेत. म्हणजे आमच्या दारातला लाईट गेला, पाणी येत नाही, बरोबर. रस्ता खराब आहे, ड्रेनेज चोकोप आहे. बरोबर. आणि असं नाही की आता बऱ्याच ठिकाणी मला काय दुसऱ्याला हे करायचं नाही, पण एखाद्या ठिकाणी काम सांगत असताना माणूस म्हणतो की ह्याला काम असं कसं सांगायचं, म्हणजे माझ्या दारात पाणी येत नाही हे त्यांच्या दारात जाऊन कसं सांगायचं. पण इथं येणारा माणूस तसं संकुचित होत नाही. हे आपलं घर आहे समजून एखादी बारकी ट्यूब जरी गेली तरी जाता जाता बापूंना सांगून जातो की बापू माझ्या दारातला ट्यूब बंद आहे. म्हणजे एक नातं असं आपलं सगळ्या लोकांसोबत झालेलं आहे. बरोबर आहे. एकदम आपुलकी झाल्यामुळे लोकं कोणताही प्रॉब्लेम कोणता पण असू दे. आता जर समजा म्हणजे मला असंच वाटलं की आपण मिरज पॅटर्न बद्दल भरपूर ऐकलेलं आहे की मिरज पॅटर्न बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. तर मिरज पॅटर्न म्हणजे काय आहे? नाही, मिरज पॅटर्न काय आहे, मिरज पॅटर्न हा काम करून घेण्यासाठीच मुळात जन्माला आलेला पॅटर्न आहे. ओके.
पण कालांतरानं त्याला आता जो तो त्याच्या मार्गाने त्याच्याकडे बघत असतो, कोण टीकेच्या माध्यमातून बघत असतंय, हम्म. कोण राजकीय ताकदीच्या. तुम्ही इन जनरल जर पॉलिटिकल अभ्यास केला सांगली जिल्ह्याचा, तर मिरज शहरातले पॉलिटिकल लीडर हे असे आहेत की स्वतःच्या जीवावर किंवा एक स्वतःचं स्थान निर्माण करून ही मोठी झालेली लोक आहेत. बरोबर. म्हणजे दुसरीकडं मी कुठल्या पक्षाला नाव ठेवत नाही किंवा पक्षाची ताकद कमी असं मी म्हणणार नाही, पण शेवटी स्वतःच्या कॅपॅसिटीवर ही स्वतःच्या मोठी हिमतीवर, नेते स्वतःच्या बळावर. आणि त्यामुळे त्यावेळी ते निर्णय मिरजेसाठी जे पोषक असेल तो निर्णय ती लोक घेत असतात. बरोबर आहे. आणि त्यालाच मिरज पॅटर्न म्हणून संबोधलं जातं. ओके. म्हणजे मिरज पॅटर्न थ्रू तुम्ही म्हणजे एक काम करण्याची पद्धत आहे मिरज पॅटर्न मध्ये. आता काय आहे, मिरज पॅटर्न हा पॉलिटिकल जेवढा आहे, कारण जे महापालिकेत काम करतात निधी खेचून आणण्यात पण मिरजेत जास्त हा मिरज पॅटर्न वालेच आणतात. त्यामुळे ज्यावेळी आम्ही महापालिकेत काम करतो ते सांगलीचे नगरसेवक हेच दांगा करत असतात की सांगलीची संख्या जास्त आहे तरी सुद्धा मिरजेलाच निधी का जातोय. त्याचं पण एक मिरज पॅटर्न म्हणून कसा निधी खेचून आणायचा हे पण डोकं तीच लोक लावत असतात. ग्रेट. आता बापूंचा विषय बऱ्याच वेळेला निघतोय, तर मला हे जाणून घ्यायचं आहे की बापूंच्या अपात्रतेबद्दल मला ऐकायला मिळालं, वाचायला देखील मिळालं, तर तो काय विषय आहे नेमका? आत्ताच्या अनुषंगाने खासदारकीच्या. नाही, अनेकांना शंका आहे की आम्हाला अपात्र केलं म्हणून, पण आता बोलतो या घटकेपर्यंत पक्षाचा कुठलाही तसा अधिकृत आम्हाला पत्र नाही की तुम्हाला अपात्र केले किंवा बापूंना अपात्र केले म्हणून. आणि खासदारकीनंतर सुद्धा आम्ही त्या फ्लो मध्ये होतो की विधानसभेला तुम्ही बघितलं असेल की सुरेश भाऊंचं काम आम्ही नेटानं केलं. बरोबर. भारतीय जनता पार्टीचंच काम केलेलं आहे, त्यामुळे अपात्रचं काय मला वाटत नाही काय विषय असेल आता. बरोबर आहे. आणि ज्या खासदारकीच्या वेळेला बघितलं तुम्ही खुलेआम सपोर्ट विशाल दादांना दिला, जे की अपक्ष होते, आणि संजय काका आपले बीजेपी कडून उमेदवार घोषित झाले, तर तुम्ही तो निर्णय का घेतला की विशाल दादांना सपोर्ट करा? नाही, त्याला दोन अँगल होते. एक काय झालं की माझ्या आजोबा जे कैलासवासी देवापण्णा उठे होते ते आणि वसंतदादा घराणा म्हणजे एक घराणा म्हणून तेव्हापासून ओळखलं जात आहे. बरोबर. मध्यंतरीच्या काळात आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही जरी आता असलो तरी सुद्धा आमचे घरचे संबंध त्या टिकून आहेत. आणि विशालदादांना जर संधी मिळत होती की वातावरणही तुम्ही बघितलं होतं की विशालदादांच्या बाजूने चांगल्या बऱ्यापैकी होतं, आणि असा विचार केला की बाबा जर घर अडचणीत असेल आणि आपल्यावर त्यांचे एखादे जुने उपकार असतील तर शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन कधी तर आपण ते संबंध पण जोपासले पाहिजे. ती एक भावना होती. आणि तत्कालीन खासदारांना वैयक्तिक आम्ही वार्डातली बरीच कामं सुचवली होती त्यावेळी. म्हणजे साधारणतः भरपूर पत्र मी तर वैयक्तिक दिली होती, पण एक पण काम आमचं त्यावेळी झालं नव्हतं. आपण जर एखाद्याला सपोर्ट केला आणि आपल्यासाठी जी लोक येतात त्यांची जर कामं होत नसतील तर आपण कुठेतरी एखादा निर्णय घ्यायचा या भावनेत आम्ही विशालदादांचं काम केलं होतं. आणि सगळ्यांनीच ते ठरवून केलं होतं. म्हणजे तुम्ही त्यावेळी बघितलं असेल की मिरजेतले जवळजवळ 90% नगरसेवक विशालदादांचं काम करत होते, पण हायलाइटला आवटी कुटुंब आलं तिथं. बरोबर. कारण की आम्ही पुढे असल्यामुळं बापूंचं राजकीय शैलीच अशी आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं, आणि त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत हे बापूंचं आणि आवटी कुटुंबांचं नाव आलं. बरोबर. मग आत्ताच्या घडीला बघता की विशालदादांचं म्हणजे विशालदादा आता खासदार झाले, तुमचा सपोर्ट होता, सगळं व्यवस्थित झालं जसं पाहिजे होतं तसं, तर आता विशालदादांचे कामं वगैरे कशी सुरू आहेत? आता तुम्ही बघतायच की त्यांचे संसदेतली भाषणं अलीकडे गाजलेलीच आहे. म्हणजे एक मुद्देसूद मांडणी करणारा अभ्यासू खासदार म्हणून आज त्यांच्याकडे बघितलं जातंय. आणि विशालदादांचे सगळ्यांसोबत असणारे संबंध, कारण की एकतर अपक्ष असल्यामुळं त्याचे भारतीय जनता पार्टीतल्या काही नेत्यांशी चांगले संबंध आहेत, आणि संबंध असू नये असं काही नाही आहे. बरोबर. आणि त्या संबंधावरती वेगवेगळ्या प्रोजेक्टवर आता काम करतात. मग आत्ताचीच न्यूज आहे की जयश्रीताई पण बीजेपी मध्ये गेल्या, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, वहिनीने हा निर्णय घेतला चांगलाच घेतला असं या अनुषंगाने आमचं तर मत आहे. कारण की बरेच वर्ष काँग्रेसमध्ये ते कुटुंब काम करते, आणि स्वर्गीय म्हणजे मदन भाऊ ज्यावेळी गेले तर मला सांगा की आपण राजकारणात बघत असतोय की 1-2 वर्ष एखाद्या नेत्यानं कार्यकर्त्याची कामं केली नाही किंवा काय झालं नाही तर ते लगेच सोडून जातात. बरोबर. पण वैशिष्ट्य त्या कार्यकर्त्यांचं असं आहे की भाऊ जाऊन आता 8-10 वर्ष तर सहज झाले, पण मदन भाऊंना मानणारा कार्यकर्ता आज एकही त्या घराण्यापासून लांब गेला.
कारण त्या घराण्यावर विशिष्ट निष्ठा त्या लोकांच्या आहे. निष्ठावंत कार्यक्रम. निष्ठावंत कार्यकर्ते भाऊंच्या कुटुंबांकडे आहेत. आणि वहिनींना अडचण होती की किती दिवस आपण कार्यकर्त्यांना फक्त बोलून सांभाळणार. शेवटी त्यांची कामही झाली पाहिजे. आधीचं राजकारण वेगळं, आताचं राजकारण वेगळं आहे. त्या कार्यकर्त्यांची घरं पण चालली पाहिजेत. बरोबर. आणि त्यामुळे कुठेतरी सत्तेत असणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे त्या वहिनीने निर्णय घेतलाय. आणि आता तुम्ही म्हटला की कार्यकर्ते आपले पण भरपूर निष्ठावंत आहेत. हो. म्हणजे बरेच लोक आहेत जी आपल्याला समाजात मानतात. मग त्या कार्यकर्त्यांसाठी आपण पुढे येऊन काय करू शकतोय किंवा काय करतोय आपण? मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की बापू महापालिकेच्या राजकारणात असल्यापासून नंतर मी आज 10 वर्ष माझी झाली. माझा मोठे बंधू संदीप तो 5 वर्ष नगरसेवक होता. आमच्यासोबत काम करणारा मुलगा हा त्याचा प्रपंच करून आमच्यासोबत काम करावं ही आमची पहिली भावना असते. म्हणजे उगाच आपल्यासाठी फक्त यावं आणि त्याचं घर कुठंतरी दुर्लक्षित व्हावं या भावनेतनं आम्ही तिघही कधी काम करत नाही. आणि मला आवर्जून सांगावं लागेल की तुम्ही सांगली मिरज कुपवाड महापालिकेत कुठेही सर्वे करा की आम्ही नगरसेवक झाल्यापासून किंवा बापू नगरसेवक झाल्यापासून आमच्या सोबत काम करणाऱ्या युवापैकी जवळजवळ 50 ते 60 पोरं आज महापालिकेत आम्ही कामाला लावले. हा म्हणजे आज आमच्याकडं जिथं संधी मिळेल तिथं मुलांना कामाला लावणं हे आमचा मुळात स्वभाव आहे. आणि नुसता महापालिकेतच असं नाही, महापालिकेत 50-60 पोरं आज आमची कार्यरत आहेत. म्हणजे बापूंच्या माध्यमातून म्हणा किंवा संदीप सभापती असताना त्याच्या माध्यमातून, मी असताना माझ्या माध्यमातून कामाला लागलेले. आता आमची शिक्षण संस्था आहे तिथे 1-2 पोरं लावणं किंवा एखाद्या आपल्या ओळखीचं कुठेतरी चांगली संस्था आहे तिथं कुठल्या तर मुलांना लावणं, बिझनेस मध्ये त्यांना आपली काय मदत होईल काय ती मदत करणं, ही भावना आमची सतत असते. बरोबर. आमची भावनाच ही आहे की मुलगा मोकळा फिरता कामा नये किंवा घराकडे दुर्लक्ष करून आमच्यासाठी त्यानं काम करायचंच नाही. त्यानं त्याचं पहिलं घर सेट करावं आणि मग त्यानं आमच्यासाठी काम करावं. बरोबर आहे. म्हणजे पहिला तुम्ही त्यांचं संसार पण बघता आणि परत नंतर राजकारण वगैरे त्या सगळ्या गोष्टी. कारण की शेवटी ते आपल्या विश्वासावरती आपल्याकडे घरदार सोडून आलेले असतात. बरोबर आहे. आणि नुसतं आपण राबणूक करून घ्यायचं आणि त्यांचा फायदा करून घ्यायचा हे आमच्या स्वभावात नाही. शेवटी त्याचं पण घर चाललं पाहिजे. बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की जे कार्यकर्ते असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि राजकारण म्हणजे राजकारणी जे असतात त्यांचं म्हणजे पोळ्या भाजून होतात पण परत नंतर कार्यकर्त्यांकडे काही दुर्लक्ष केलं जातं. जी लोक आहेत त्यांना कामावर लावणं, ज्यांना म्हणजे अनेकांचं करिअर बापूंनी घडवलं. म्हणजे आमच्या माघारी तुम्ही कुणालाही विचारलं हो मी ऐकलंय तर बापूंमुळे घडलं असे सांगणारे भरपूर जण आहेत. हो बरोबर. तर राजकीय क्षेत्रात पण अनेकांना बापूंनी मोठं केलं. म्हणजे कोण आमच्यासोबत आता असतील नसतील तर शेवटी त्यांना स्टँड करण्याचं काम ही बापूंनीच त्यावेळी केलं. बरोबर आहे. जी दंगल झाली होती मिरजमध्ये त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही आता काय आहे, दंगल घडून मला वाटतं 15-16 वर्ष झाली. म्हणजे त्याच्यावर परत आपण चर्चा करणं म्हणजे ते बरोबर वाटणार नाही. कारण की त्यावेळीची पिढी आणि आत्ताच्या पिढीमध्ये 16 वर्षाचा गॅप झाला. म्हणजे आज जो मुलगा 10वी-12वीला आहे त्याला ती दंगल पण माहित नसणार. बरोबर आहे. आणि मग परत त्या विषयावर आपण बोलणं म्हणजे ते चुकीचं होईल. बरोबर आहे. दादा जसं आपलं बोलणं झालं कार्यकर्त्यांबद्दल तर कोणाला जरी कुठल्याही कार्यकर्त्याला राजकारणात यायचं असेल किंवा इंटरेस्ट असेल तर त्यांना कसं यावं किंवा तुम्ही काय सपोर्ट करू शकता? नाही मुळात काय आहे, राजकारणात युवकांनी आलंच पाहिजे. म्हणजे आपण ज्या शहरात राहतोय, ज्या गावात जन्माला आलो त्याचं जर डेव्हलपमेंट व्हायचं असेल तर युवकांनी हे राजकारणात आलंच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात माझा आग्रह असेल की एज्युकेटेड युवकांनी राजकारणात आलं. बरोबर. कारण की आधीचं राजकारण हे वेगळं होतं आणि आत्ताचं राजकारण हे वेगळं आहे. कारण की आता मतदारही एज्युकेटेड झाल्यात. मतदारांनी कोण चांगलं करतंय कोण वाईट करतंय दिसून येते. बरोबर. पण एक सल्ला असा आहे की अनेक राजकारणात अनेक युवकात असताना आपली घरं वेठीस लावून येण्यात काय अर्थ नाही. म्हणजे राजकारण करत असताना पहिला आपला प्रपंच सांभाळून आपले बिझनेस काहीतरी असतील किंवा आपलं घर स्टँड पहिला झालं पाहिजे मग राजकारणात. कारण की आपण अनेक उदाहरण बघतोय की दिखाव्यासाठी अनेक युवक राजकारणात येतात पण कर्जबाजारी होतात, त्या घरच्यांना त्रास होतोय, उद्या अनुदानानं तो मुलगा काहीतरी करून घेतोय. म्हणजे दिखाव्यासाठी काय करण्यात काय अर्थ नाही. पहिला आपलं सगळं स्टँड करून मग राजकारणात युवकांनी यावं का तर यायलाच पाहिजे. बरोबर. एज्युकेटेड युवकांनी यायला पाहिजे. एक नवीन विजन घेऊन मुलांनी राजकारणात यायला पाहिजे. पण शेवटी आपलं घर सांभाळून सगळं करणं गरजेचं आहे. ओके. आणि जर समजा आता तुमच्याकडे कोण जरी आलं मला राजकारणात यायचं तर तुम्ही त्याला सपोर्ट कराल का किंवा कशा पद्धतीने सपोर्ट कराल?
नाही, आम्ही राजकारणात म्हणजे माझ्याकडे अनेक युवक येतात, की मला असं-असं काम करायचं आहे. आमचा सगळ्यांचा सल्ला पहिला तोच असतो, की पहिला घर घर पहिला घर सगळं. स्टँड असलं तर तू इकडे ये. बरोबर. कारण की शेवटी कसं आहे, आपल्याला आई-वडिलांकडून आपल्या मुलांची अपेक्षा असते आणि तो जर 24 तास समाजसेवाच करत फिरत राहिला तर घर कोण बघणार? बरोबर आहे. हे बरोबर. पण महत्वाचं आहे ना. बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. आणि आणखीन एक प्रश्न आहे, की आता महाराष्ट्रात म्हणा किंवा पूर्ण देशाभरात म्हणा, जे काही जातीय राजकारण सुरू आहे, म्हणजे जातीय राजकारणामुळे सगळ्या गोष्टी करून घेत आहेत. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, जातीय राजकारण मुळात काय आहे, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होणं हे तसं चुकीचंच आहे. हं. कारण की सगळ्यांनी आनंदात गुण्यागोविंदानं राहणं कधी पण स्वतःच्याही प्रगतीचं आहे आणि त्या त्या समाजाच्या प्रगतीचं आहे. बरोबर. म्हणजे वाईट नाही की आपण कुठल्या धर्मात आलो, कुठल्या जातीत जन्माला आलो त्याचा अभिमान असू नये असं नाही. हं, हं. म्हणजे मी जर हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तर माझा हिंदू धर्माचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. असलंच आहे. बरोबर. पण मी हिंदू धर्मात जन्माला आलोय म्हणून मी मुस्लिम समाजाचा किंवा एखाद्या अदर समाजाचा द्वेष करणं हं, हं. हे हिंदू धर्माचं म्हणजे हे नाही आहे. बरोबर. आपण त्याही समाजाला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं स्थान देऊन आपलाही समाज टिकला पाहिजे. बरोबर. पण जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होणं हे आता काही योग्य असं वाटत नाही. हं, हं. कारण बरोबर. की त्यात काय नुकसानच आहे. म्हणजे काय नुकसानच आहे. त्यातनं देशाचं पूर्ण नुकसान आहे. आपलं देशाचं सुद्धा. नुकसान आहे. आपल्या जातीचं पण त्यात फायदा नाही आणि समोरच्या जातीचा पण फायदा नाही. हं, हं. द्वेष न करता आपापलं चाललेलं बरं. बरोबर आहे. आणि आता परत आपण मिरजेवर येऊया. तर मिरजमध्ये अजून भरपूर डेव्हलपमेंट होणं बाकी आहे. म्हणजे रस्ते छोटे-छोटे आहेत, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत. परत मग नंतर जे अतिक्रमण आपण बघतोय, मिरजमध्ये भरपूर अतिक्रमण आहे. परत स्वच्छतेबद्दल बऱ्याच वॉर्डमध्ये, आपल्या वॉर्डमध्ये चांगलं आहे स्वच्छतेबद्दल, पण दुसऱ्या वॉर्डमध्ये, इतर ठिकाणी पण स्वच्छता नाही आहे. तर त्याबद्दल आपण काही काम करू शकतोय का? किंवा काय सजेस्ट कराल का? तर 100% आपण काम करू शकतोय. मला सांगायला आनंद होईल, की मागच्या वेळी मी भारतीय जनता पार्टीमधून निवडून आल्यानंतर हं. संदीपला म्हणजे माझ्या मोठ्या भावाला प्रथम स्थायी समितीचं सभापती म्हणून त्याला संधी मिळाली. हं, हं. आणि त्याला संधी मिळाल्याच्या नंतर आज तुम्ही जे मिरज रेल्वे स्टेशनच्या समोरचा जो काँक्रीट रोड बघताय, हो, बरोबर. तोही त्याच्या काळात मंजूर झाला हं, हं. आणि त्याच्यानंतर मला संधी मिळाली. ओके. वास्तविक मला ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी महापौर होता राष्ट्रवादीचा, मी लागलो बीजेपीचा, वर सत्ता होती राष्ट्रवादी काँग्रेसची. बरोबर. त्यामुळे निधीला अडचण होती. पण त्यातनं पण महापालिकेच्या कोट्यातनं जो मला निधी मिळतोय आणि त्यात मिरज शहरात अनेक सौंदर्य करण्याचं काम मला संधी मिळाली. हं, हं. म्हणजे विशेष उल्लेख करावा लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्मारक आपल्या मिरजेमध्ये आहे तिथलं सुशोभीकरण असेल. बरोबर. आपण मिरजेतले जे लक्ष्मी मातेचा पुतळा आहे हं. मेन मार्केटातला, मला वाटतं 30-40 वर्षापूर्वी पुतळा तो बसवलेला होता. हं, हं, हं. त्याचं आपण मोठं सुशोभीकरण केलं, तिथं डेव्हलप केलं. परत त्याच पद्धतीने छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाचं आपण स्मारक उभा केलं, जिथं पहिला हिरो हॉटेल चौक म्हणून जो संबोधला जायचा, तिथं आपण छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक उभा केलं. ओके. म्हणजे मला आपलं इंदिरानगर म्हणून जे मालगाव रोडला आहे, हं, हं. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण पुतळा सुशोभीकरण करून बसवला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगली जिल्ह्यातला पहिला आपण 100 कोटी तिरंगा ध्वज उभा केला. बरोबर. आणि सांगायला अभिमान वाटेल की तो सांगली जिल्ह्यातला पहिला आहे. अरे वाह! हा. त्याच पद्धतीनं आपण गणेश तलावामध्ये भगवा ध्वज उभा केला हं. 75 फुटी. हं, हं. आणि मिरजेमध्ये मिरजेतल्या लहान मुलांना म्हणा, काय खेळायला कुठं गरीब असतील, सामान्य असतील, त्यांना खेळायला सांगलीसारख्या शहरात जायला लागायचं. बरोबर. आपण आज म्हणजे माझ्या मोठ्या भावाचंच नाव तिथं दिलं, कैलासवासी सागरावटी चिल्ड्रन पार्क म्हणून. हं, हं. म्हणजे आज तुम्ही कधीही सहज फेरफटका मारला, की 4 ते 8 ते चालू असते. जवळ-जवळ 800-900 लहान मुलं खेळत असतात. बरोबर. म्हणजे अतिशय सुंदर चिल्ड्रन पार्क ते झालं. म्हणजे हे काय हे झालं पण आपल्याला अजून बरंच काय करायचं आहे. मिरजेची रचना कशी आहे, की सांगलीच्या तुलनेत सांगलीत रस्ते पहिल्यापासूनच मोठे आहेत हं, मोठे आहेत. बरोबर. आणि तिथल्या वस्त्या पहिल्यापासून वेगवेगळ्या भागात डिव्हाईड झाल्या. सुटसुटीत. हां, मिरजेत कंजेस्टेड एरियातच जास्त रहदारी आहे हं, हं, हं. आणि त्यामुळे अतिक्रमण हे दिसून येतंय आपल्या इथं. हं, हं. तरी सुद्धा शेवटी कसं आहे एखाद्या शहराचं डेव्हलपमेंट करायचं म्हटलं तर तिथले रस्ते रुंदीकरण केले पाहिजे काय तर केलेच केलं पाहिजे. पाहिजे. बरोबर. त्याशिवाय त्या शहराला रूपच येत नाही. हं. आणि भविष्यात आमचा प्लॅन आहे म्हणजे आपले माजी मंत्री आणि आत्ताचे आमदार आदरणीय भाऊ
यांनाही आम्ही ते कानावर घातलंय आणि त्यांचीही मानसिकता आहे की मिरजेतले जेवढे रोड आहेत त्यातले किमान 2-3 मोठे रोड म्हणजे आता ऑलरेडी गांधी पुतळा आपला महात्मा गांधी पुतळा चर्च रोड बरोबर. ते मार्केट आणि मार्केट ते गुरुवारपेठ ते छत्रपती शाहू महाराज स्मारक हे रोड रुंदीकरणाचे आता महापालिकेच्या अजेंड्यावर आहेत, त्याची प्रोसेस चालू आहे, त्याच्या नोटिसा दिल्यात. पण शेवटी काय कोण तर कोर्टात जातंय आणि 6 महिने ते पुढे जातं. बरोबर. असंही त्यात हे आहे. लोकांनी पण त्यात अग्रेसिव्ह भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि आमचा प्लॅन आहे की आता ही इलेक्शन झाल्यानंतर येते की मिरजेतले जेवढे रोड आहेत ते काँक्रिटीकरण करायचे. म्हणजे आता आपण डांबरीकरण केलं तर पण सांगलीत काय आहे, डांबरीकरणचे रोड टिकतायत कारण की त्याला लागून गटारे आहेत. बरोबर. आणि ती पहिल्यापासूनची त्यांची पद्धत आहे. आपल्या इथं ड्रेनेज सिस्टीम आहे, आपल्या इथं गटार नाहीत. त्यामुळं मिरजेतले अनेकांचा रोष असते की मिरजेतले रस्ते खराब होतात किंवा मिरजेतले रस्ते चांगल्या दर्जाचे करत नाहीत. शेवटी काम करणारा माणूस हा चांगल्या दर्जाचंच करत असतोय, पण मिरजेत पाणी जायला सोर्स नाही रस्त्यावरचे आणि त्यामुळे पाणी साठून 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 2-3 वर्षात ते रोड परत खराब होते. किती पण चांगल्या दर्जाचं करा. आणि त्यामुळे आमचा फोकस आता असा आहे की मिरजेतले किमान जे मेन रोड आहेत ते काँक्रिटीकरण आपण केलं. समजा एखाद्या रोडला 1 कोटभर रुपये खर्च येत असेल आणि आपण डांबरीकरण केलं तर दर 3 वर्षांना ते 1 कोट रुपये घालण्यापेक्षा एकदाच 2-3 कोटी रुपये खर्च करून ते काँक्रीट रोड झाला तर त्याची लाईफ जवळजवळ 25-30-40 वर्ष असते. तिथं पैसे पण आपले सेव्हिंग होतील, ते पैसे आपल्याला दुसऱ्या डेव्हलपमेंटला पण वापरता येतील. आणि काँक्रिटीकरण झाल्यानंतर मिरजेतला एक रस्त्यांचा दर्जा पण टिकवला जाईल. रस्ते असतील, हॉस्पिटल आता आपल्या पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिरज हे वैद्यकीय नगरी म्हणून संबोधलं जातं. त्यांच्यासाठी काय फॅसिलिटी देता येतील का, ते पण आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रस्ते ते परत डेव्हलपमेंट. आता कसं आहे मिरजेतले बरेच युवक पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जॉबला जातात. आता भाऊंचाही प्रयत्न आहे, आमचाही भविष्यात तोच फोकस त्याच्यावर जास्त असणार आहे की आपल्या मिरज एमआयडीसी मध्ये वेगवेगळ्या चांगल्या फॅक्टरी कंपनी येऊन आपल्या मिरजेतल्या मुलांना मिरजेतच चांगल्या दर्जाचं काम मिळालं पाहिजे. बरोबर. कारण की युवक म्हणून मी राजकारणात काम करत असताना ते जर नाही केलं तर मग आपण केलं काय. हा त्यामुळे येत्या 5-10 वर्षात एखाद्या चांगल्या कंपन्या मिरजेत येण्यासाठी आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून प्रयत्नातनं आपण त्यांना सपोर्ट करून काय करता येते का हा प्रयत्न आहे. महिलांना उद्योग म्हणजे किंवा एखादा माझा खरं तर आमचा प्लॅन होता की माझी मिसेस असेल किंवा माझी वहिनी असतील, घरातल्या महिला असतील, ह्यांच्या माध्यमातून 5 वर्ष आमचा एक प्लॅन होता की महिलांसाठी काहीतरी आपण उद्योग करायचा आणि त्यांना घरात बसून काम मिळालं पाहिजे किंवा निदान इथल्या इथं येऊन त्यांना काम त्यांचा प्रपंच चालावा किंवा आपला हातभार त्यासाठी लागावा. म्हणजे खंत आहे की मला या 5 वर्षात ते करता आलं नाही, म्हणजे मला म्हणावं तसं त्याचा बेस मिळाला नाही. पण आमचा मेन अजेंडा या 5 वर्षात ते आहे की महिलांसाठी काहीतरी एक चांगलं काम करायचं आहे जेणेकरून त्यांच्या प्रपंचात आमच्या कुटुंबाचाही हातभार त्यात लागला पाहिजे. म्हणजे महिलांना काम असेल, युवकांना काम असेल, रोड्स असतील, नवीन काय डेव्हलप करता येतील का. आता आपल्या गणेश तलाव सारखा मेन सेंटरला तलाव आहे, तिथे एखादा कारंजा करता येईल काय. मध्ये मी सभापती असताना बोटिंगचा आम्ही प्रयत्न केला, त्याचं टेंडर झालं, पण मग नंतर ते ज्यानं टेंडर घेतला तोही तिथं आला नाही काम करायला काही तांत्रिक अडचणीमुळं आणि ते पेंडिंग पडलं. मग तिथं कारंजा करता येईल काय, त्यासाठी बजेट जास्त असल्यामुळे आता शासन पण आपल्या असल्यामुळे इलेक्शन झाल्यानंतर भाऊंच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून तिथं आपल्याला नवीन फंड आणता येते काय असा आमचा प्रयत्न आहे. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून अँगलनं मिरजेचा विकास व्हावा ही आमची भावना आहे. बरोबर आहे. आणि आता विकासा तुम्ही पुढच्या 5 वर्षाचं पण तुम्ही प्लॅन सांगितला की कोणत्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करणार आहे, म्हणजे तुमचं लक्ष काय आहे. तर मला हे विचारूसं वाटतंय की तुमचं येत्या 15 ते 20 वर्ष किंवा 25 वर्ष म्हणा, तर तुमचं प्लॅनिंग काय, कुठपर्यंत तुम्हाला जायचं स्वप्न आहे किंवा तुम्हाला असं जाऊ वाटतंय. नाही, राजकारणात आपण स्वप्न बघून ती सत्यात कधी उतरत नाही. म्हणजे एक मुद्दा ते आहे. तरी पण आपण प्रयत्न करत राहणं, जे नशिबात असेल ते होतंय. फक्त आपण जे काम वाढवत जातोय त्यामुळं आपला काय म्हणतात त्याला इलाकाही वाढत जातोय, लोकांचं येण्याचं आणि ज्या त्यावेळी जे ती संधी मिळेल त्याचा आपण त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर आहे. आणि मगाशी विषय निघालेला आपला की युवकांनी पहिला घर बघावं, स्वतःचा बिझनेस करावा किंवा जॉब करावा आणि
परत मग राजकारणात यावं. तर आपलं तर राजकारण सुरूच आहे. तर आपले कोणकोणते असे बिझनेसेस आहेत की जे आपण आता बघून करतोय? नाही, बिझनेस माझ्या माझ्या वडिलांनीच चालू केलेला. तर आम्ही ते मी आणि संदीप असेल किंवा बापूंच्या मार्गदर्शनाखाली ते चालवत असतोय. हं, हं. आता पेट्रोल पंप सारखे बिझनेस आहेत हं. किंवा हॉटेलच्या ह्याच्यात आमची हॉटेल बिझनेस हा बऱ्याच वर्षापासून आहे. हं, हं. त्या माध्यमातून आमचं कार्यरत असतं. ओके. म्हणजे ते बघून तुम्ही हो, हे पण हो. बघताय. हो, हो. तर तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसं करताय? म्हणजे एवढं इतकं तुम्ही ॲक्टिव्ह आहे राजकारणामध्ये. भरपूर लोकांना दररोज भेटताय. परत मग नंतर बिझनेस पण सांभाळताय. मग तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसं करताय त्या गोष्टीचं? नाही, होऊन जाते. ते काय रुटीन आहे, हं. की बाबा सकाळी तर लोकांचं हे झालं, की परत कामं काय असतील ते, परत त्यातनं आपल्या बिझनेसला तर वेळ द्यायलाच पाहिजे. हं, हं. बरोबर आहे. त्यामुळे ते रुटीनमध्ये ठरलेलं असतं ते आहे रुटीन. ओके. आणि तुम्ही काय हॉबीज वगैरे असं काही जोपासलंय की ज्याच्याकरून एक मग कारण की राजकारणात भरपूर स्ट्रेस असतो. भरपूर टीका होत असतात. त्यामुळे जर हॉबीज असं म्हणतात की हॉबीज जोपासल्यानंतर थोडंसं रिलॅक्स फील होतं. नाही, आम्ही राजकारणात असलो तरी मी असेन किंवा बापू असतील, हं. संदीप असेल, राजकारणात पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही आमचे सगळे म्हणजे लोकांच्यात मिसळणं. हं, हं. दररोजच्या ह्याच्यात आता मला सवय आहे की बाबा ट्रॅकिंगला जाणं हं, वेगवेगळ्या हं. ठिकाणी. मित्रांसोबत ट्रॅकिंगला जात असतोय, कुठे हं. फिरायला जात असतोय. म्हणजे शेवटी ते पण गरजेचंच आहे. बरोबर आहे. राजकारणात आहे म्हणून आपण घरदार सोडून सगळं चालणार नाही. बरोबर आहे. फॅमिलीसाठी टाईम देणं, लहान मुलांना म्हणजे मला आता 2 मुलं आहेत, त्यांना घेऊन फिरणं, त्यांना खेळायला घेऊन जाणं. शेवटी घरची बाजू हे आपल्या लेडीज घरच्या सांभाळतच असतात. बरोबर. पण त्यातनं पण आपण वेळ देणं गरजेचं असतं. हं, हं. आणि आम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेत असतो. बाबा हं, कुठला हं. सण आला, की सगळे ॲक्टिव्ह होऊन त्या सणात सामील हं, होणं. हं. सगळं आम्ही आणि मुळात आमच्या इथं कसं आहे, आमचं राहणीमानच सामान्य लोकांच्यात नाही. बरोबर. म्हणजे आज कुठलाही माणूस आमच्या किचनपर्यंत जाऊ शकतो. एवढं हं. नातं आमचं सगळ्यांसोबत असल्यामुळं बरोबर. त्यांच्यासोबत खेळीमेळीत आम्ही करत असतो हं, सगळं. हं. तर मी आपल्या ऑफिसमध्ये हे पण बघितलं, की आपलं फुटबॉलचं पण तुम्ही हो. भरपूर गोष्टी करत असताय फुटबॉलच्या रिलेटेड. तर आपण काय-काय गोष्टी फुटबॉलसाठी करतोय? आता काय आहे, आपण स्पोर्ट्सला प्राधान्य पहिल्यापासून देतोय. फुटबॉलची आवड ही माझ्या मोठ्या भावाला, संदीपला. हं, हं. तो लकी स्टार क्लबमध्ये होता. मध्यंतरी म्हणजे आता पण आम्ही चालू असतंय. परत आता माझ्या मोठ्या भावाच्या नावानं क्रिकेट अकॅडमी एक चालू केली आपण. अरे वाह! कैलासवासी सागरावटी क्रिकेट हं, अकॅडमी. हं. परत कबड्डीची आपली मुलं आहेत. हं, हं. ती जात असतात. आता परवाच आमचा एक मुलगा स्टेट लेव्हलला गेला खेळायला. ग्रेट. आणि दुसरं गोष्ट मला प्रामुख्यानं सांगावं लागेल, की आपल्या मिरजेमध्ये एकच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे. बरोबर. आणि पहिल्यापासून ते खड्ड्यात असल्यामुळं म्हणजे त्याला आपण अमरखड्डा अमर म्हणतो. खड्डा पहिल्यापासून. पण असं आहे, की आपण तिथं बरेच प्रयत्न केले, की ड्रेनेजची लाईन टाकून पावसाळ्यात जे पाणी साठतंय म्हणजे हं. भयानक पाणी साठतंय. बरोबर. आणि त्याला म्हणजे लोकांचा रोष असतो महापालिकेवर, की बाबा हे ग्राउंड होतच नाही. हं. पण शेवटी यंत्रणा तर काय करणार? म्हणजे एवढं डेप्थ आहे त्याला, हं, हं. की त्याच्यासाठी वेगळा सबस्टेशन तिथे केलं पाणी काढायसाठी. हं, हं. तरी सुद्धा ते चालेना म्हणजे एवढं पाणी तिथं साठतंय. बरोबर आहे. त्याला पॅरलल म्हणून आम्ही आता आपलं जे मिरजेमधील इंग्लिश स्कूल आहे. हो, हो. त्याच्या पाठीमागे एक 11 एकर जागा आहे आपल्या महापालिकेची. हं. क्रीडांगणाचं आरक्षण आहे. आणि त्याला आता भाऊ आपल्याला ते म्हणजे सुरेश भाऊंच्या माध्यमातून आम्ही तिथं 2-2.5 कोटी रुपये भाऊ आम्हाला आता स्टार्टिंगला देतात. म्हणजे हं. तिथं मुर्मीकरण पूर्ण ग्राउंड आणि त्याला कंपाऊंड करणे. हं, हं. आणि आमचा तिथं प्लॅन आहे, की भाऊंच्या माध्यमातनं किंवा विशालदादांच्या माध्यमातनं खासदार म्हणून हं, हं. खेलो इंडियाच्या माध्यमातनं फंड आणून तिथे एखादं अद्ययावत स्टेडियम करायचं एक माझं पहिल्यापासून स्वप्न आहे. मी सभापती असताना पण त्याचा प्लॅन तयार केला होता. हं, हं. पण ते प्रॅक्टिकली रन नाही झालं. पण या 5 वर्षात ते नक्की ते होईल तिथे. दादा जसं तुम्ही आपल्या ह्या चर्चेमध्ये तुम्ही म्हणालात, की लोकं तुम्हाला अप्रोच करतात बऱ्याच गोष्टींसाठी. तर ग्रामीण भागात असू दे किंवा सांगली, मिरज वगैरे असू दे किंवा इतर आसपासच्या भागामध्ये असू देत लोकं. ते त्या लोकांना पण जर काही प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी तुम्हाला अप्रोच करू शकतात का? आणि कोणत्या पद्धतीनं तुम्हाला अप्रोच केला पाहिजे? अप्रोच हा केलंच पाहिजे कारण की त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा आपल्याकडून असणार आहेत. बरोबर. आणि एखादा माणूस आपल्याला अप्रोच झाल्याशिवाय संबंधही वाढत नाहीत, रिलेशनही होत नाहीत, हं, हं. विचाराची देवाण-घेवाण होत नाही किंवा त्याचं काय काम हे आपल्याला कळणार. बरोबर. तर बऱ्यापैकी लोकांना मिरज शहरात जे राहतात त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, की बापूंना अप्रोच करायचं तर घरी जावा, तिथंच ऑफिस आहे बरोबर. किंवा बापू सकाळी 11ला भेटतातच. हं, हं. असं एक असते म्हणजे बापू असतील, मी असेल किंवा संदीप असेल. हं, हं.
आणि आता हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. म्हणजे 100 पैकी 80 जण आज मोबाईल वापरतात. 100%. त्यातले कोण फेसबुक, इंस्टाग्राम हे तर ऍक्टिव्ह असतात. त्यातल्या त्यात युवक जास्त ऍक्टिव्ह असतात. आणि मला बरेच जण ज्यांच्याकडे माझे नंबर नाहीत, कोणी मला फेसबुकला मेसेज करतं, की दादा तुमचा नंबर द्या, काम आहे. किंवा इंस्टाग्रामला मला मेसेज करत असतात. असे अप्रोच होत असतात. म्हणजे माझ्या नावानंच माझं निरंजन आवटे या नावानं अकाउंट हो, बरोबर आहे. फेसबुकला आणि इंस्टाला असल्यामुळं हो. ज्यांच्याकडे नंबर नाही किंवा ग्रामीण भागातली हल्ली इंस्टाग्रामचं जास्त हे आहे. ग्रामीण भागातली अलीकडे मुलं इंस्टाग्रामला जास्त मला अप्रोच होतात. म्हणजे मेसेज करणे, नंबर घेणे किंवा काय. आणि डायरेक्ट पण येऊ शकतात, काय अडचण नाही त्याला. बरोबर आहे. आणि आमच्या सर्व्हेतून म्हणा किंवा लोकांच्या चर्चेतून आम्हाला असंच जाणवलं, की आता खासदारकीच्या निवडणुकीनंतर ग्रामीण भागामध्ये तुमचा संपर्क भरपूर वाढला. परत मग नंतर शहरी भागामध्ये पण आहे बऱ्यापैकी. पण लोकांची इच्छा आहे, की तुम्ही आमदारकीला उभा राहावं. तर तुमचं काय मत आहे त्याबद्दल? काय आहे तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो, की 1985 साली म्हणजे मला एक्झॅक्ट 85-86 आठवत नाही. म्हणजे माझा जन्म पण त्यावेळी नव्हता. बरोबर. पण 1985 साली माझे आजोबा कैलासवासी देवाप्पा नावटे अपक्ष मिरज विधानसभा लढवले होते. अरे वाह! आणि त्यावेळी विमान चिन्ह त्यांचं होतं. आज हे परवाच मी माझ्या सोशल मीडियाला फेसबुकवरनं माझ्या अकाउंटवरनं फोटो शेअर केला होता, की 1985 साली म्हैसाळ एकाच्या घराच्या वरती विमान चिन्हाचं लिहिलं, म्हणजे देवाप्पा नावटेंना मतदान करा, चिन्ह विमान. अजून पण लिहिलेलं आहे. आणि त्या माणसानं तेवढंच ते कलर करत नाही. बाकीचं घर सगळं कलर करतोय. पण ते तेवढंच त्यानं ठेवलं. आणि मला म्हैसाळमधनं परवा एक फोटो मी टाकलेला सोशल मीडियावर. म्हणजे तेव्हापासून आमची लोकांची अटॅचमेंट आहे. बरोबर आहे. आणि त्यावेळी पण त्यावेळीचे जे राजकीय लोक होतील किंवा त्या काळातल्या लोकांना तुम्ही विचारलं, की आमचं राजकीय पाठबळ काहीच नव्हतं. म्हणजे मूळचं गाव आमचं मोजे डिग्रज, आजोबा मिरजेला आले, त्यांनी हे सगळं चालू केलं. पण लोकांनीच त्यावेळी त्यांना उमेदवारी डिक्लेअर केली होती. आणि असं सांगितलं जातं, की त्यावेळी देवाप्पा नावटे निवडून आले असते, पण वसंतदादांची मर्जी टिकवण्यासाठी त्यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी माघार घेतली. म्हणजे तेव्हाचे राजकीय गणिते असतील, बरोबर की आहे. वसंतदादांचा तो शब्द अंतिम होता. आणि आम्हालाही सांगितलं जातं घरात, की 2 दिवसापूर्वी वसंतदादांनी बाबांना, म्हणजे माझ्या आजोबांना बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं, की तुला आमदारकी पाहिजे का वसंतदादा पाहिजे? निष्ठा वसंतदादांवर भयानक होती आमच्या आजोबांची. आणि त्यांनी म्हटले, मला राजकीय काय पद नसलं तर चालतंय, पण तुम्ही मला सोबत पाहिजे. आणि त्यावेळी वसंतदादांनी सांगितलं, की तुला वसंतदादा पाहिजे असतील तर प्रचार बंद करा आजपासून. बरोबर आहे. आणि तेव्हाच त्यांनी आमदारकीचा तो प्रचार बंद केला. खरं सांगणारे तेव्हाचे जाणकार आजही सांगतात, की त्यावेळी जर देवाप्पांनी लढवले असते तर आमदार झाले असते. बरोबर आहे. आणि तेव्हापासून आमची अटॅचमेंट आहे. म्हणजे आम्ही महापालिका क्षेत्रात जरी राजकीय काम करत असलो तरी ग्रामीण भागात तेव्हापासूनचे जे संबंध आमचे आहेत, बापूंनी ते टिकवले, त्यानंतर आता आम्ही ते टिकवतोय. ज्यांच्यासोबत कुठल्याही ग्रामीण भागात तुम्ही गेला तर आम्हाला एक चांगला सन्मानानं आमच्याकडे बघितलं जातं आणि आम्हाला सन्मान देऊन ती लोक हे करतात. फक्त काय झालं, राजकीय दृष्ट्या विशालदादांच्या वेळी प्रचाराची धुरा आमच्याकडे होती. आणि नंतर आम्ही खासदारकीलाच डिक्लेअर केलं होतं, की आम्ही जरी आता अपक्षाचं काम करत असलो तरी विधानसभेला भाऊंचंच काम करणार. बरोबर. आणि त्या स्टँडवर आम्ही राहिलो. भारतीय जनता पार्टीचं काम केलं. आणि दोन्ही इलेक्शनला सभेच्या माध्यमातनं एक युवक म्हणून मला सगळीकडे जाण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळे भाषणांच्या माध्यमातून लोक बरेच अप्रोच झाली ते. आणि त्या पद्धतीनं शहरात आणि ग्रामीण भागात आपलं काम चालू. बरोबर आहे. पण दादा तुम्ही भरपूर चांगली माहिती दिला. ही मला पण माहिती नव्हती, की तुमचे आजोबा हे अपक्ष लढणार होते वगैरे, ते सगळं आमदारकी लढणार होते. पण तुम्ही ह्याचं उत्तर दिलं नाही, की तुम्ही इच्छुक आहात का? जर समजा लोकांची इच्छा आहे, की तुम्ही आमदार व्हावं, तर तुमची इच्छा नाही, मी असेल अजून का? तसं बघायला गेलं तर वयानं लहान आहे. बापूंचा संपर्क दाट आहे. आणि कधीच संधी मिळाली तर कुठल्याही मुलग्याची इच्छा असणार की वडील आमदार व्हावं. बरोबर. बापूंवर भयानक प्रेम लोकांचं आहे. आणि त्यामुळे माझ्यावर आणि संदीप बरोबर प्रेम आहे. ग्रामीण भागात संपर्क आहे. आता तसं काय डोक्यात नाही, पण भविष्यात राजकीय गणित कसे होतील, की इथं आरक्षण आहे, भाऊंचे आमचे सगळे एकदम घरगुती संबंध आहे. बरोबर. त्यामुळे त्यावेळीचा प्रश्न आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत. कारण की ह्या लोकसभा आणि विधानसभेनंतर एक चर्चा चालू झाली, की बापू आता आमदारकी लढवतील का काय.
बरोबर. कारण की टच बापूंचा भरपूर आहे आणि दोन्ही इलेक्शन बऱ्यापैकी हँडल म्हणजे भाऊंच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलं. बरोबर. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा असणं काही गैर नाही. साहजिक आहे. पण त्यावेळीच्या राजकीय ह्याच्यातनं तो निर्णय घेतला जातो. ओके. ठीक आहे. आणखीन एक प्रश्न होता, की लोकांमध्ये आता भरपूर कन्फ्युजन झालंय. कारण की तुम्ही खासदारकीला विशालदादांना सपोर्ट केला, जे की अपक्ष होते आणि भाऊंना तुम्ही सपोर्ट केला आमदारकीच्या वेळेला. तर आता तुम्ही नगरपालिकेची जी निवडणूक येणार आहे, ती कोणत्या पक्षातून लढणार आहे किंवा तुमचा काय प्लॅन आहे त्याबद्दल? नाही, खासदारकीला आम्ही विशालदादांचं काम केलं त्यावेळी वरिष्ठांना आम्ही कळवलं होतं, की आमची वैयक्तिक ही नाराजी आहे हं, हं. आणि वैयक्तिक संबंध असल्यामुळे आम्ही मदत करू शकत नाही भारतीय जनता पार्टीच्या सदस्याला. हं, हं. पण विधानसभेला आम्ही त्याच जोरानं भाऊंचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम केलं. हं, हं. म्हणजे तुम्ही विधानसभेचे इलेक्शन बघितलं असेल, की लीडिंगला आम्हीच होतो. बरोबर. म्हणजे सगळेच पॅरलल काम करत होते. हं. आमच्यासोबत असणारे सगळे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, एकदम जिद्दीनं भाऊंना निवडून आणण्यासाठी काम करत होते. बरोबर. पण आमचं कुटुंबही त्यात कधी कमी पडलं नाही. हं. आणि त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या अनुषंगानं आम्ही भारतीय जनता पार्टीमधनंच लढवायचं आमचं म्हणजे लढवणार आहोत. हं, हं. त्यात काही शंका घेण्याचं काही कारण नाही. ओके, ग्रेट. लोकांची एक शंका क्लिअर होईल, की तुम्ही भारतीय जनता पार्टीतूनच लढवणार आहात. हो, हो. भारतीय जनता पार्टीतनंच लढवणार आहोत. परवाच आपण माजी नगरसेवकांचाही प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये घेतला. ओके. आणि भविष्यात महापालिकाची इलेक्शन लागेपर्यंत आदरणीय भाऊंच्या आणि बापूंच्या माध्यमातून बरेच प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतील. हं, हं. मग ज्यावेळेला खासदारकीचं निवडणूक झाली, विशालदादांना तुम्ही अपक्ष असताना सपोर्ट केला. तर जे बीजेपीचे वरिष्ठ जे नेते वगैरे आहेत, त्यांचं मत काय होतं तुमच्याबद्दल? किंवा त्यांनी काय विरोध वगैरे केला किंवा काय प्रॉब्लेम क्रिएट केले, असं काय झालं का? प्रॉब्लेम क्रिएट केला नाही. शेवटी नेते मंडळींना वाटणारच की पक्षासोबत त्यांनी राहिलं पाहिजे. हं, हं. पण आम्ही इलेक्शनच्या आधी आणि इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा काय आहे, कुठल्याही पक्षात सगळेच आपल्यासोबत असतात असंही नाही. हं, बरोबर. त्यामुळे कोणतरी आमच्याबद्दल निगेटिव्ह सांगत असते. पण तरी सुद्धा वरिष्ठांना आम्ही पटवून दिलं, की बाबा आम्ही का काम केलं. हं. हे सगळं आम्ही पटवून दिलेलं आहे त्यावेळी. बरोबर. म्हणजे तुमचं पर्सनल रिझन काय होतं ते तुम्ही ते आम्ही वरिष्ठांच्या कानावर त्यावेळी घातलेलं आहे. ओके. तर दादा तुमच्याबरोबर भेटून खूप छान वाटलं. भरपूर इन्फॉर्मेशन तुम्ही दिला आणि अ, असं काही नाही की तुम्ही कोणती गोष्ट विचारू नका किंवा विचारा, असं पण तुमचं काही नाही. मत नाहीये. त्याबद्दल तुम्ही एकदम दिलखुलास तुम्ही चर्चा केला. त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक धन्यवाद आणि नगरपालिकेसाठी जी निवडणूक आता येणार आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण वेळात वेळ काढून इथं आलात. माझी मुलाखत मला देण्याची संधी तुम्ही दिलात. त्याबद्दल धन्यवाद. ओके. धन्यवाद.